आज आपल्याला सिनेमॅटिक शूटच्या ऑर्डर साठी जायचं होतं डायरेक्ट जळगाव खानदेशला. त्याच्यासाठी मी तर पहिले आधीच्या लायब्ररीवर आलो, तिथून आधीला उचललं आणि तिथून डायरेक्ट आम्ही धडनाक्यावर आलो. तिथं आल्यावर स्पेशल गुळाचा चहा घेतला आणि तेवढ्यातच तिथं आपल्याला घ्यायला क्रुझर आली होती राव. आपल्याला जळगाव खानदेशला याच क्रुझर मध्ये जायचं होतं. मग वेळेचं विलंबन न करता येऊन क्रुझर मध्ये बसलो तर रस्त्यानं आपल्याला या पायी जाणाऱ्या दंडीचे दर्शन झाले राव. मी या रूटनं जळगाव खानदेशला पहिल्यांदा जात होतो म्हणून मी प्रवासाचा आनंद घेत होतो, पण बाकीची मंडळीची तर फुल मौज होती राव. ते मागं बसून मस्त लुडो खेळत होते. मग आम्ही या अजेंडाच्या पर्वतरांगा ओलांडून या चहाच्या दुकानावर आलो. तिथं कप भरून चहा घेतला आणि तिथून थोडं समोर आल्यावर आपल्या गाडीमध्ये डिझेल पण टाकून घेतलं आणि तिथून डायरेक्ट जळगाव खानदेश मधील या कियाच्या शोरूम वर आलो. आल्याबरोबर तर पहिले त्यांचा एंट्रीचा व्हिडिओ घेऊन टाकला आणि तिथून डायरेक्ट या शोरूम मध्ये आलो. आल्याबरोबर गिलासभर पाणी घेतला आणि कप भरून कॉफी घेतली आणि मग आपला शस्त्र काढून आपल्या कामावर लागलो. हेच ते दोघं भाऊ आहेत, नकुल दादा आणि अतुल दादा, जे आज गाडी घेणार होते. मग फटाफट आपल्याला लागणाऱ्या क्लिपा काढून घेतल्या आणि शूट कम्प्लीट झाल्यावर तिथून बाहेर आलो. आपल्याला इथं संध्याकाळच झाली होती राव. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इंस्टाग्राम वर पोस्ट केलेला आहे. आपल्या आयडीच्या बायोमध्ये एक आयडी दिलेली आहे, त्या आयडीला जाऊन तुम्ही पटकन फॉलो करून घ्या, कारण की त्याच्यावरच आपण सगळे सिनेमॅटिकचे व्हिडिओ टाकत असतो. मग तिथलचं शूट पूर्ण झाल्यावर येऊन मी क्रुझरच्या पाठीमागे बसलो, कारण की आपल्याला हायवेवरून डबल एक क्लिप घ्यायची होती. मग हायवेवर 2-4 क्लिपा काढून घेतल्या आणि तिथून डायरेक्ट नॉनस्टॉप आम्ही या हॉटेलवर आलो. या एवढ्या मोठ्या हॉटेलवर फक्त आम्ही चहा घ्यायसाठी थांबलो होतो. मग तिथं चहा घेतला आणि चहा घेऊन झाल्यावर आम्ही येऊन गाडीत बसलो. आणि चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच. आतापर्यंत फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओ.